14 वर्षांपूर्वी याच वेळी, याच दिवशी, याच क्षणी, याच जर्मन बेकरीच्या आवारामध्ये अक्षरशः रक्ताचा सडा पडलेला होता। जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्टला आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 14 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा ताज्या झालेल्या पाहायला मिळाल्या। या सगळ्या बॉम्ब ब्लास्टमध्ये जे काही नागरिक मृत्युमुखी पडले होते, या सगळ्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ती मेणबत्त्या लावून या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेलं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत अनेक अशी लोक आहेत ज्या प्रत्यक्षदर्शी या सगळ्याचे साक्षीदार आहेत। आपल्यासोबत तुम्ही नेमकं काय या दिवशी सगळं पाहिलेलं होतं, काय अनुभव आहेत आणि काय गोष्टी ताजा होतात ज्यावेळेस हा सगळा दिवस जवळ येतो? मी त्या दिवशी बेकरीमध्येच बसलेली होते आणि ज्या टेबलावरती बसले होते मला ह्या काही गोष्टी नंतर कळायला की ते टेबलाच्या खालतीच ऍक्च्युली ती बॉम्बची बॅग ठेवण्यात आलेली होती। मी ज्यावेळेस शुद्धीवरती आले, एक माझं विश्व मी हरवलं होतं। माझ्या शरीरावरती बेकरीचा मलबा पडला होता, कुणाचे हात, कुणाचे पाय, असे अनेक प्रकार घडले होते। स्वतःला वाचवण्याची पण जिद्द होती, मी पूर्णपणे जळत होते आणि कळत नकळत पाहिलं, माझ्या पायाकडे माझं लक्ष गेलं तर माझा अर्धा पाय माझ्या शरीरापासून वेगळा झालेला होता। अशा या घटना घडत होत्या। त्यामध्ये मला एक अजूनही एक गोष्ट आठवते की एक फॉरेनर माझ्या दिशेने अर्ध शरीराच्या हिशोबाने माझ्याकडे येत होता, मदत मागत होता आणि जगण्याची जिद्द सोडत नव्हता। बट अनफॉर्च्युनेटली मी आणि इतर लोकही जळत होते आणि मदत मागत होतो। त्यावेळेस तो व्यक्तीही मदत मागता मागता त्या जागेवरती मरून गेला। खरं तर अशा घटना समाजात का होतात, कशासाठी होतात हे आपल्याला सांगणं खूप कठीण आहे। पण एक गोष्ट अगदी मनापासून वाटतं की या गोष्टी कधीच कुणाच्या वाटेला येऊ नये, या घटना समाजात काय कुठल्याही देशामध्ये होऊ नये। ह्या मानवतेच्या अगदी विरुद्ध आहे। ह्या क्रूर विकृतीला मानसिक विकृतीच आपण म्हणतो आणि ती जोपर्यंत नष्ट होत नाहीये या जगातून टेरर हा संपण्यात येणार नाहीये। म्हणून शेवटचं एवढंच सांगते की आम्ही भारतीय तयार आहोत, कारण नो टेरर कॅन टेअर अस। तर या सगळ्या घटना ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस अंगावरती शहारा आल्याशिवाय राहत नाही। त्यामुळेच जे नागरिक या सगळ्या बॉम्ब ब्लास्टमध्ये शहीद झाले त्या सगळ्या नागरिकांना ही मेणबत्ती लावून श्रद्धांजली जी आहे ती सगळ्या मान्यवरांकडून वाहिली जाते, श्रद्धांजली अर्पण केली जाते। त्यामुळेच आजचा हा दिवस निश्चितपणाने पुणेकरांना कधी न विसरण्यासाठी आहे आणि त्यामुळेच अशा मेणबत्ती लावून भावपूर्ण श्रद्धांजली आहे ती या सगळ्या बॉम्ब ब्लास्टमध्ये शहीदांना दिली जाते। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।